नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी बोल या आपल्या चॅनेलवर. स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातील तमाम बांधवांसाठी आजची सर्वात मोठी आणि आनंदाची अपडेट समोर आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या निधीत कपात झाल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून सरकारने तब्बल 14,300 कोटी रुपयांची विक्रमी तरतूद केली आहे. 30 लाख नवीन घरांचे काम आता कशा प्रकारे वेगाने पूर्ण होणार आहे आणि कोणाला मिळणार रूफटॉप सोलरचे मोफत घर, चला सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार बेघरांची संख्या पूर्ण झाली असली तरी अनेक गरजू कुटुंब घरापासून वंचित होती. हे लक्षात घेऊन सरकारने आवास प्लस पोर्टल पुन्हा उघडले आणि पुनर्सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात महाराष्ट्रात तब्बल 30 लाख नवीन बेघर लाभार्थी समोर आले आहेत. मला सांगायला आनंद वाटतो की केंद्र सरकारने या सर्व 30 लाख घरांना महाराष्ट्रासाठी मंजुरी दिली आहे. ग्राम विकास विभागाने अतिशय वेगाने काम करत एका महिन्यात या 30 लाखांपैकी 27 लाख लाभार्थ्यांचे रजिस्ट्रेशन पूर्ण केले आहे. आतापर्यंत 25.6 लाख लाभार्थ्यांच्या खात्यात घराचा पहिला हप्ता जमा झाला आहे. यातील 15 लाख लाभार्थ्यांनी दुसऱ्या हप्त्यापर्यंत प्रगती केली आहे. आणि आश्चर्याची बाब म्हणजे आतापर्यंत 4 लाख घरकुले पूर्ण देखील झाली आहेत. शेतकरी आणि ग्रामीण बांधवांसाठी या योजनेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे रूफटॉप सोलर. ही 30 लाख घरकुले पहिल्या दिवसापासून सौर ऊर्जेने सज्ज असणार आहेत, ज्यामुळे या लाभार्थ्यांना आता विजेचे बिल येणार नाही. जागा नियमितीकरण. ज्या लाभार्थ्यांनी अतिक्रमित जागे घरे बांधली होती त्यांना आता ते पट्टे नियमित करून देण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. अनुदानात वाढ. घरकुल अनुदानाच्या रकमेतही आता वाढ करण्यात आली आहे, ज्यामुळे घराचे काम दर्जेदार होईल. तर मित्रांनो, 14,300 कोटींची ही तरतूद आणि 30 लाख घरांचे हे स्वप्न ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणार आहे. तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे का किंवा अर्जात काही अडचण आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच सरकारी योजनांच्या खात्रीशीर अपडेटसाठी मराठी बोल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. धन्यवाद.